हॅलो मित्रांनो, आपले स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल कृष्णा ब्लॉगमध्ये. तर हे महालक्ष्मी देवस्थान आहे. तर नवरात्रीची जोरात तयारी चालू आहे. पाहू शकता लाईटी वगैरे किती मस्त केलेलं आहे. तुम्हाला दाखवतो. एक व्हिडिओ टाकलं होतं पण आज पूर्ण लाईट झालेली. त्या दिवशी सांगितलं होतं, मला वाटतं का असं लाईटिंग पूर्ण झालेली नाही म्हणून आज परत व्हिडिओ टाकत आहे. आणि त्याच्यात हे पहा, मारुती वडजे यांची लाईटिंग आहे. पण किती छान लाईटिंग केलेलं आहे. हे आमचे मित्र मंगेश गायकवाड. काय मंगेश गायकवाड हे अलाउन्स करायला राहतं, कोण किती दान केलं पावती करायला राहतं. 7 दिवस यांची ड्युटी, 10 दिवस ड्युटी, 11 दिवस या वर्षी ड्युटी चालू राहणार आहे यांचं. आणि हे बा, तुम्हाला त्या दिवशी दाखवलं होतं पूर्ण राजू भोतचं किराणा दुकानापर्यंत लाईटिंग केलेलं आहे. खूप सुंदर लाईटिंग आहे यांची. मारुती वडजे हे पहा, ते लाईट माड जे तीर्थ झालेलं ते सरळ करीत आहेत. त्यांचं बी हे घेऊ आपण, बाईट घेऊ त्यांचं काय म्हणणं. कमीत कमी अर्धा किलोमीटरची लाईटिंग केलेली आहे वडजेने. मग हे लाईटवाले वडजे तुम्ही खूप छान लाईटिंग केलेलं आहे. आपलं काय मनोगत व्यक्त करतं? आमचं काय उत्सव आम्ही कार्यक्रम करून राहिलोय. उत्सव म्हणून करू राहिले. आणि आपल्याला जर लाईटिंग वगैरेचं काम एकदम योग्य दरात आपल्याला लग्नाचं किंवा वाढदिवसाचं किंवा कोणत्याही गोष्टीसाठी मंडप, कोणत्याही कार्यक्रमाला मंडप लाईटिंगची व्यवस्था यांच्याकडून होईल. यांच्याशी संपर्क साधायचे. यांचा मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहेत मी. इथून राजा ते नंबर त्याचा आहे. हां, मग राजू भोतचं किराणा दुकानापर्यंत लाईटिंग केलेलं आहे. खूप सुंदर, माझ्या मनाला समाधान वाटलं. मी त्या दिवशी एक व्हिडिओ टाकलं होतं पण तेपर्यंत पूर्ण लाईटिंग झालेली नव्हती. आज पूर्ण झालं. अजून कळसाचं बी लाईटिंग काम बाकी आहेत. मग यांना काम दिलेलं आहे. फार मनाला समाधान वाटलं. वडजे साहेब, आपल्या हार्दिक अभिनंदन. आणि तुम्हाला दाखवतो मंदिरात जाऊन किती भारी लाईटिंग केलेली. कळसाचं काम बाकी, म्हणजे लाईटिंग करायचे बाकी आहे, ते दाखवतो तुम्हाला. हां, कळसाचं लाईटिंग बाकी आहे. म्हणजे नवरात्रीचं सोमवारपर्यंत होईल. आज शनिवार आहे आणि 4 तारखेपर्यंत म्हणजे हे पहा, खूप सुंदर लाईटिंग केलेलं आहे. हे पूर्ण दाखवणार आहे मी तुमचं. एकदम मनमोहक दृश्य दिसतंय. फार चांगलं लाईटिंग आहे. हे पहा, देवीच्या मंदिरात चारी बाजूने लाईटिंग चालू आहे. मंदिराचे विश्वस्त वगैरे इथं आहेत. आज मंदिरचं गेट उघडं आहे म्हणून मंदिराच्या आतमध्ये देवीचे बी दर्शन घेऊ शकता आपण. महालक्ष्मी आणि तुळजाभवानी माता आहे, विराजमान आहे तिथं. इथं महालक्ष्मी आणि तुळजाभवानीच आहे ना? हां, मग दोन कोल्हापूरची सप्तशृंगी म्हणजे देवी आहेत आणि महालक्ष्मी, असं 2 प्रकारचे देवी म्हणून म्हणलं. आणि इथली लाईटिंग वगैरे पाहू शकतो. अजून थोडंफार काम बाकी आहे लाईटिंगचं. ओम नमः शिवाय. खूप छान आहे. कृष्णा ब्लॉग अकोले. महालक्ष्मी सप्तशृंगी बरं का. हां, मग यांच्याकडूनच देवींचे नावं जाणून घेऊ. मला बी माहीत नव्हतं पूर्ण. महालक्ष्मी सप्तशृंगी. हां, महालक्ष्मी आणि सप्तशृंगी देवी. महालक्ष्मी कोल्हापूरचे आणि सप्तशृंगी वणीचे 2 देवींचे इथं मूर्ती स्थापन केलेलं आहे. आपण कधी येऊ शकतो. दसऱ्यापर्यंत खूप गर्दी राहील. नवरात्रीत 4 वाजल्यापासूनच चालू होतो इथं देवीची
आरती किती वाजता राहते पहाटे? पाठी पहाटे हे सगळे आमचे मित्रच आहे वडजे कंपनी, त्याच्यामुळं आपल्याला पूर्ण माहिती आहे. हां भरतकर परिवार असं करायचं. वडजे परिवार, भरितकर आणि अजून शेलार परिवार यांच्यातर्फे हे सगळे गोष्ट आहे. मित्रमंडळ आहे महालक्ष्मीचे, हे सगळे लोक त्याच्यात आहे. ट्रस्टी वगैरे आहेत ते. पण लायटिंगसाठी तुमचे मनापासून हार्दिक अभिनंदन. एक नंबर लायटिंग झाली आहे वर्षी, अशी लायटिंग आजपर्यंत झाली नव्हती. खरं आहे का नाही? धन्यवाद. हां धन्यवाद. मग यांच्या मनापासून हार्दिक अभिनंदन. आता मी दाखवणार आहे पुढे जाऊन. हे पिंपळाचे झाड, हे रस्ता चालू आहे. नवरात्री तर इथं 4 वाजल्यापासून 4 वाजता एक आरती राहते, त्याच्यानंतर दर्शन चालू होतं. खूप सुंदर कार्य. आणि इथलं नगराध्यक्ष वडजे साहेबांचे बी हार्दिक अभिनंदन आहे काम केल्याबद्दल. आणि महालक्ष्मी मंदिराच्या मागे काम बी चालू आहे. आपण सगळ्या हाताने मदत करू शकतो मंदिराच्या कामासाठी. इथून कमीत कमी अर्धा किलोमीटरपर्यंत लाईटिंग आहे. मी जिथपर्यंत होईल मी दाखवतो तुम्हाला. अकोल्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे देवीचं मंदिर. हे पाहू शकतो, इथून खूप लांबपर्यंत आहे. जिथपर्यंत कॅमेरा जातो दाखवतो. जास्त लांब जात नाही, व्हिडिओ भरपूर मोठा होईल त्याच्यामुळं व्हिडिओ आप करीत आहे. आणि त्याच्यात मी पण दिसत आहे, पाहू शकतो. धन्यवाद.